नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. श्रीकांत दोंदे यांच्या निर्गुण हत्येची चौकशी करण्यात यावी. बाबूशेठ टायरवाले. थोडक्यात माहितीनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मागासवर्गीय दलित कुटुंबातील श्रीकांत दोंदे यांची निर्गुण हत्या करण्यात आली. हत्याकांडाची चौकशी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावी. त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे व विद्यापीठातील सिक्युरिटी अधिकारी व आरोपीला साथ देणारे आरोपी यांना 6 आरोपी करण्याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले श्रीकांत पोपट दोंदे या तरुणाची दिनांक 2/6/2026 रोजी निर्गुण हत्या करण्यात आली. श्रीकांत दोंदे यांच्या हत्येचा तपास करणारे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांच्याकडून चार्ज काढून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तपास वर्ग करण्यात यावा. श्रीकांत हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये ज्या ठिकाणी आपली सेवा बजावत होते त्या ठिकाणी CCTV कॅमेरा नाही, लाईटची व्यवस्था नाही, स्वतःच्या किंवा विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य दिले गेले नाही, सुपरवायझरचे राऊंड नाही. सुरक्षा अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीकांत दोंदे या सुरक्षा रक्षकाचा जीव गेला असून यामध्ये दोषी असलेले सुरक्षा अधिकारीपासून सचिवापर्यंत सर्वांची CID मार्फत चौकशी करण्यात यावी. यामधील दोषी अधिकाऱ्यावर बडतर्फची कार्यवाही करून 6 आरोपी करण्यात यावे. सदर घटना ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत कर्तव्य बजावत असत झालेली असून त्यांच्यावर सर्व कुटुंबीय अवलंबून असल्याने त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस विद्यापीठ सरकारी सेवामध्ये समाविष्ट करण्यात यावे. यामध्ये अटक केलेले आरोपी सर्व गुन्हेगारी स्वरूपाचे असून चोरी, खून यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत या आरोपीवर कारवाई करण्यात यावी. तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. सदर खटला सुप्रीम कोर्टाचे निवृत्ती न्यायाधीश यांच्या अंतर्गत हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. विद्यापीठामध्ये रोजंदारीवर काम करणारे सर्व कर्मचारी यांना नियमित करण्यात यावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे 12/6/2026 रोजी कृषी विद्यापीठ बंदचे आंदोलन करण्यात येईल. आपली विनोद साहेबराव, जिल्हा प्रमुख अहिल्या, माननीय कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ. आनंदराव शेळके पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही आज निवेदन सादर केले आहे. जर त्या ठिकाणी योग्य ती कारवाई जर नाही झाली तर येत्या 12 तारखेला आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं गेट बंद आंदोलन करणार आहोत. याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारवाई करत आहोत. त्यातले 1-2 आरोपी आम्ही पकडलेले आहेत. लवकरच बाकीचे आरोपी आम्ही अटक करणार आहोत. आता आमच्या साळवे साहेबांनी सांगितलं, एक तरुणांच्या हत्या आणि राहुरी विद्यापीठच्या आतमध्ये ड्युटी बजावताना त्यांच्या हत्या होतो म्हणजे त्याचा मी निषेध करतो. आणि नगर जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारी वाढलेला आहे जामखेडमध्ये. आता मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल, 1 महिन्यापूर्वी गोळीबार केले, आमचे एक पैलवान मारला गेला. म्हणजे गुन्हेगारी खूप वाढलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये. ती कमी करायची असेल तर आता मी SP साहेबांना विनंती केली, तुम्ही पण 2-4 एन्काउंटर करा, घुटण्याच्या खाली तरी गोळ्या घाला. नाही तर फक्त पिस्टॉल घेऊन फिरून काय उपयोग आहे. पोलिसांनी ते केलं पाहिजे ना. भीती राहिला नाही, कायद्याची भीती राहिलं नाही, पोलिसांची भीती राहिलं नाही. लोकांना माहिती आहे आम्ही किती मारामारी केलं. आम्ही आतमध्ये जाऊन 15 दिवसात 2 महिन्यात बाहेर येणार आणि परत, कारण काही वकील कोर्ट कचेरीत जाऊन ते सगळं करतात. पैसे असतात तर सगळं काय होतं ते होऊ नये. ते
कायद्याचे म्हणजे लोकांना भीती पाहिजे गुन्हेगारांना. अरे आता आपण काय केलं तर आम्हाला गोळे घाली. आता एक काळात UP कसं होतं, आज UP कसं केलं योगीनी. आता मी मधल्या काळात मुख्यमंत्री आपला गृहमंत्री आहे त्यांना पण सांगितलं होतं तुम्ही 2-4 एन्काउंटर करा महाराष्ट्रात, त्याच्याशिवाय ती सरळ होणार नाही. आता परत भेटल्यानंतर परत त्यांना आम्ही विनंती करणार आहे पुढच्या आठवड्यात या विषयावर मुख्यमंत्र्याला पण भेटतो, पालकमंत्र्याला पण भेटतो. कायदा सुव्यवस्था तुम्हाला व्यवस्थित करायची असेल एक भीती पाहिजे. नाही तर काय प्रत्येक गुन्हेगाराच्या मागं पोलीस फिरू शकत नाही, पोलीस कमी आहे म्हणून ती दहशत पाहिजे. ते आमच्याकडे कोण SP होता आपला कृष्णप्रकाश, त्यांच्या काळात एक भीती होता. चांगला पुढाऱ्यांना पण जेलमध्ये टाकलं. ज्योतिप्रिया सिंग होता आणि आपण आता आलेले साहेब पण चांगलं आहे, त्यांच्याकडे खूप अपेक्षा आहे आम्हाला. ते पण तसं काम करणार आणि नाही केलं तर मुख्यमंत्री आता गृहमंत्रीला पण भेटणार या विषयावर आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. कारण गुन्हेगाराला शिक्षा मिळायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. मग ते आणि गुन्हेगार कोणत्या पक्षाचं नसतं. ती गुन्हेगारी केल्यानंतर ते जातात कोणाच्या तरी पाय पडतात, जातात. पुढारी काय आता आमच्यासारखं पुढारीची मदत करतात, आम्हाला मतदान पाहिजे, तसं नसतं. हे गुन्हेगारी कोणावर अन्याय होऊ नये. एक गरीब कार्यकर्ता तिथं सिक्युरिटीमध्ये काम करतो, 10-12 हजार रुपये महिना घेतो आणि त्यांचं घर चालवतो आणि त्या माणसाचे खून होत असेल असं ठिकाणी त्याचं मी अजून तीव्र निषेध करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये आता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही बाकीच्या आरोपी पण अटक करून लवकरात लवकर त्यांना जन्मठेप डबल जन्मठेप लागला पाहिजे. नाही तर काय जन्मठेप लागणार 5-6 वर्षात तो बाहेर येणार परत चालू. आणि जेलमध्ये गेल्यानंतर काय ती वेळेवर जेवण सगळ्या गोष्टी भेटत असतात आणि बाहेर आल्यानंतर परत त्यांना भीती नाही राहिली. आता UP एकांचं एन्काउंटर केलं तर किती लोक. बरं, आता तुमची मागणी काय असणार आहे? मागणी काय, त्यांना आता अटक केलं, त्यांना बाकीच्या लोकांना पण लवकरच अटक करायची आणि त्यांना कडक जास्त सजा मिळायला पाहिजे, जामीन होऊ नये, त्यांना सजा मिळायला पाहिजे. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.